घर ये हमारा, मंदिर है घर ये हमारा। उतना ही पावन उतना ही सुंदर, उतना ही पावन उतना ही सुंदर, उतना ही प्यारा प्यारा। मंदिर है घर ये हमारा, मंदिर है घर ये हमारा। मिलना है हमें, आज उनसे मिलना है हमें। चलो उनके लिए कुछ लेते चले और उनको दुआएं देते चले। थोड़ी गुंजिया गुंजिया लेते चले, थोड़ी बर्फी बर्फी लेते चले। आज उनसे मिलना है हमें, आज उनसे मिलना है हमें। की रानी है सुंदर सयानी है, वो खानदानी है जाने दिल। क्या क्या खरीदे हम क्या ना खरीदे हम, क्या दे निशानी ये है मुश्किल। महलों की रानी है सुंदर सयानी है, वो खानदानी है जाने दिल। क्या क्या खरीदे हम क्या ना खरीदे हम, क्या दे निशानी ये है मुश्किल।
बतलाएं। अनजाने अजनबी चले बांधने बंधन, हाय रे दिल में है ये उलझन। आणि मुलीची ओळख करून देते, दुसऱ्याने सोबत उभा राहायचं. तुम्ही आले त्याच्याबद्दल धन्यवाद, आभारी. मका सरे यांच्याशी आमचं नातं जुळत आहे आणि आता मागणीचा कार्यक्रम होत आहे. जोरदार टाळ्या वाजवूया. मुलीचे आई आणि वडील आहेत. यानंतर मी निलेशच्या मम्मी पप्पांना विनंती करतो आणि पुढे यायचं. फोटोमुळे यांना मिळायला घेतो. सलाम. आम्ही परभणी या गावावरून आलेलो आहे सिल्व्याला मागणी करण्यासाठी आणि उद्या आम्ही सिल्व्याला तिथून घेऊन जाऊ. जोरदार टाळ्या वाजवूया. हा बालनिश्चयाचा कार्यक्रम प्रभूने आशीर्वादित करावा यासाठी आपण प्रार्थना करणार आहोत आणि सेवक मगर आपणामध्ये आहे, त्यांना मी सुरुवातीची प्रार्थना करण्याचा विनंती करतो. प्रभू परमेश्वर तुझ्या नावाला महान करून देतो. खरोखर आनंदाचा प्रसंग प्रभू परमेश्वर तुझ्या दोन कुटुंबांमध्ये खुडून आणलास प्रभू परमेश्वर. सिल्विया आणि निलेश प्रभू परमेश्वर हे तुझ्या नावामध्ये आजचा विधी पार पडत असताना प्रभू या विधीला तू आशीर्वादित कर. प्रभू परमेश्वर पळक साहेबांचा देखील तू सहाय्य आणि मार्गदर्शक कर. याच प्रभू परमेश्वर आजचं वचन त्यांच्या जीवनासाठी तू आशीर्वादाचं आणि लाभाचं कर. आमचा गौरवी प्रभू येशू ख्रिस्त सर्वांना येत असलेलं गीत हर्ष वाटतो बहुत, हर्ष वाटतो बहुत, हर्ष वाटतो बहुत, हर्ष पाहत माझा येशूकडे पाहत राहतो. येशू तारितो येशू तारितो यामुळे दावितो थोडा बोलावितो. सर्व खालीचा डिस्टर्ब होतोय. आणि पवित्र आत्म्याच्या नावामध्ये आमेन. ख्रिस्तात प्रियजन हो, आपण या ठिकाणी देव आपल्यामध्ये उपस्थित आहे याची जाणीव ठेवून एकत्रित जमलेलो आहोत. सिल्विया आणि निलेश एकमेकांसमवेत विवाह करण्याचा त्यांचा मनोदय एकमेकांशी व्यक्त करणार आहे. त्यांना आपल्या प्रेमाची पाठिंब्याची खात्री देण्यासाठी आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करणार आहोत.
वाघनिश्चय साखरपुडा एंगेजमेंटचा प्रमुख 2 उद्देश आहे. पहिला हा की विवाह इच्छुक तरुणाला आणि तरुणीला ते एकमेकांशी विवाह करू इच्छितात सांगण्याचा संधी द्यावी. दुसरा हा साठी एकमेकांची अधिक त्यांना एकमेकांना होणारे नातेसंबंध आयुष्यभर जपत करायचे त्यास बाबतची जबाबदारी पुढचे पाऊल उचलले पाहिजे. पती पत्नीने एकत्रित राहून वैवाहिक जीवनात एक आयुष्यभर एकमेकांची काळजी घ्यावी व परस्परावरील प्रेम देवाने लावून दिला आहे. एकमेकांवरील प्रेम दिवसेंदिवस वाढते. संतती झाल्यास हे एकमेकांशी विवाह करण्याचा त्यांचा मनोदय त्यांना देवाचे मार्गदर्शन लाभावे म्हणून नेहमी प्रार्थना. पायातले पैंजण चप्पल त्याचप्रमाणे फळं आणि पेढे मेकअप बॉक्स देण्यात आलेला आहे आणि त्याचप्रमाणे वाघनिश्चयाचे वस्त्र देखील देण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे वधूकडून वराकरता वस्त्र आणि बूट देण्यात आले. जिवंत प्रभू देवा देवाहीस या वाघनिश्चयाच्या प्रसंगी तू आमच्यामध्ये उपस्थित आहे. देवा पवित्र प्रभू या वाघनिश्चयाकरिता निलेशने आदित करतो. त्याचा ते देणाऱ्याने ते घालणाऱ्याने पवित्र प्रभू तुझं प्रेम फुगावे आणि तू त्याच्या वाघनिश्चयाच्या कराराची ही साक्ष ठरावी असे तू कृपेने कर. तारणारा उद्धारक आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्या द्वारे आमेन. राहू द्या नंतर ते त्याच्याकडच्या जवळ विधी झालं ओपन करा ना ते दिसलं पाहिजे. नाही राहू दे काय प्रॉब्लेम. समोर पाहिजे ओके. एक समोर माझ्याकडे आपण सर्वांनी या नवदाम्पत्याकडे पाहायचं आहे. एक मिनिट उंटांनाही मी पाजते तेव्हा पाणी प्याले व त्याने उंटांनाही पाणी पाजले. मळलेल्या व तुला मी मुलगी तेव्हा मी तिच्या नावाहून परमेश्वराचे स्तवन केले आणि माझ्या धन्याच्या भावाची मुलगी त्याच्या मुलासाठी न्यावी म्हणून माझा धनी अब्राम याचा देव परमेश्वर याने मला नीट वाट दाखविली म्हणून मी त्याचे स्तवन केले. तर आता माझ्या धन्याशी स्नेहाने व सत्याने वागणार असला तर तसे सांगा, नसल्यास तसे सांगा, म्हणजे मी उजवी डावी वाट धरीन. ह्यावर लबान व बथुवे यांनी उत्तर केले ही परमेश्वराची योजना आहे. तुम्हाला आमच्याने बरे वाईट काही बोलवत नाही. पहा रिबेका तुमच्या पुढे आहे, तिला बायको होऊ द्या. परमेश्वराला नमन केले. मग त्या सेवकाने असो. आजचा दिवस हा वाघनिश्चयाचा आहे आणि
वागणीचे शब्द आहे आणि साखरपुडा शब्द प्रयोग आहे. आता याच्यामध्ये एकदम पसंत पडली, बाजारात गेले, मणी मंगळसूत्र आणलं, पाळत धरून आणला, लग्न लावलं, त्याला म्हणतात चटमंगनी पडप्या. शिकवतोय मी बाकीच्या की हा पुरुष आणि ही स्त्री किंवा हा मुलगा आणि ही मुलगी त्यांचा मनोदय तुमच्या कोणी दिला? अब्रामाच्या सेवकाने दिलेला आहे आणि ह्या पुढे विवाहाच्या बंधनामध्ये बांधण्यात असे 1 महिना 1.5 महिना पेढे भरवणार आहात म्हणून हाच हा त्यांचा पेढे पुढा आहे. फोटोवाले दादा पेढे एकमेकांशी मला आनंद देते. परंतु एक महत्वाची गोष्ट आहे, आजची रात विवाहामध्ये आमचा सुखी विवाह असावा यासाठी तू आमच्यामध्ये ये आणि नक्की हे केल्याने जे सर्व कुटुंबियांना या वाग्निश्चयाच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो. प्रभू तुम्हाला जीवन आवश्यक वस्तू देतोस, आमचे जीवन समृद्ध करतो, तू आम्हाला निर्माण केलेस, आमचे पालन पोषण केले, आजवर तू आम्हाला अनेक आशीर्वाद दिले, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. तुझ्या ख्रिस्ताला या जगात पाठविले त्याबद्दल, जे नातेवाईक तू आम्हाला दिले त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. जे कौटुंबिक जीवनामुळे प्रेम कसे असते हे आज आम्हाला समजले आहे. तेव्हा सिल्विया आणि निलेश यांच्यासाठी मी प्रार्थना करतो, हे तू मान्य कर वागणीच्याद्वारे हे त्यांचा भावी सहजीवनासाठी तयारी करीत आहे, याप्रमाणे त्यांनी वागावे म्हणून त्यांना सतत मदत कर. येशू ख्रिस्तांचा सिल्विया निलेश हे एकमेकांशी विवाह करू इच्छितात, त्यांनी आता त्यांचा मनोदय व्यक्त करावा. निलेश, तुमचा विवाह सिल्वियाशी व्हावा अशी तुमची इच्छा आहे काय? आणि योग्य वेळी अर्थातच उद्या तिच्या समवेत विवाह करण्यासंबंधी तुम्ही देवासमक्ष आणि मंडळी समोर वचन देता काय? सिल्विया, तुझा विवाह निलेश यांच्याशी व्हावा अशी तुझी इच्छा आहे का? योग्य वेळी अर्थातच उद्या त्यांच्याशी विवाह करण्यासंबंधी देवासमक्ष उपस्थितांसमोर तू सत्यवचन देतेस काय? यावेळेस वचने दिलेली आहे आणि या वचनबद्ध झालेले असताना ज्या काही रीतिरिवाजाप्रमाणे वस्तूंची देवाणघेवाण आहे त्यापैकी त्यांनी वस्त्र एकमेकांना दिलेले आहेत. यावेळेस ते एकमेकांना अंगठी घालतील आणि त्यांचा मनोदय त्यांनी व्यक्त केलेला आहे. दीदी 1 मिनिट तसंच हात ठेवायचं, 1 मिनिट होल्ड. बेटा तसंच या साईडला झालं का? बघा दे ना खंदारे सर. आता असा खालून नाही बॅकग्राऊंड. 1 मिनिट सर, दोघांना समोर पाहिजे, समोर 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 समोर. ते विवाहाच्या बंधनामध्ये बांधल्या जाणार आहे. तेव्हा तुझा स्वर्गीय आशीर्वाद त्यांना तू पाठव आणि पवित्र प्रभू विवाह हे अतिशय प्रामाणिक आणि पवित्र असा विधी आहे. ते एकमेकांशी बद्ध होणार आहे, त्यांची आयडेंटिटी बदलणार आहे. पवित्र प्रभू त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये तू असावं, उद्याच्या विधीमध्ये तू असावं असे तू कृपेने कर. यासाठी पवित्र प्रभू तुझा स्वर्गीय आशीर्वाद या तुझ्या लेकरांना तू प्रदान कर. तारणारा येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुद्धा सहभागिता तुम्हाला. आमेन. या दोघांचाही वागणीश इश्क मज़हब
और चांदी रात बन गई। हो तुम जो आए जिंदगी में बात बन गई। पाया मैंने पाया तुम्हें, रब ने मिलाया तुम्हें, होठों पे सजाया तुम्हें, नाक में सगाया तुम्हें। पाया मैंने पाया तुम्हें, सबसे छुपाया तुम्हें, सपना बनाया तुम्हें, नींदों में बुलाया तुम्हें। हौसलों में कहीं सबसे ऊपर लिखा है तेरे नाम को, ख्वाहिशों से जुड़े सिलसिलों में कहीं। ख्वाहिशें मिलने की तुमसे, ख्वाहिशें मिलने की तुमसे रोज होती है नहीं। मेरे दिल की जीत मेरी मात बन गई। हो तुम जो आए जिंदगी में बात बन गई। तुम्हारे साथ बन गई। हो तुम जो आए जिंदगी में बात बन गई। इश्क मजहब इश्क मेरी जात बन गई। सपने तेरी चाहतों के, सपने तेरी चाहतों के देखते हूँ अब कई दिन है सोना और चांदी रात बन गई। तुम जो आए जिंदगी में बात बन गई। पाया मैंने पाया तुम्हें, रब ने मिलाया तुम्हें, होठों पे सजाया तुम्हें, नाक में सगाया तुम्हें। पाया मैंने पाया तुम्हें, सबसे छुपाया तुम्हें, सपना बनाया तुम्हें, नींदों में बुलाया तुम्हें। पाया मैंने पाया तुम्हें, रब ने मिलाया तुम्हें, होठों पे सजाया तुम्हें, नाक में सगाया तुम्हें। पाया मैंने पाया तुम्हें, सबसे छुपाया तुम्हें, सपना बनाया तुम्हें, नींदों में बुलाया तुम्हें। तेरी मेरी गल्लाए होगी मशहूर, करना कभी तू मुझे नजरों से दूर। किथे चलिए तू, किथे चलिए तू, किथे चलिए। जानदा है दिल ये तो जान दिया तू, तेरे बिना मैं न रहूं मेरे बिना तू। किथे चलिए तू, किथे चलिए तू, किथे चलिए। काटू कैसे राता हो सावरे, जिया नहीं जाता सुन बावरे। के रात लंबे आ रे, कटे तेरे संगे आ रे। के रात लंबे आ रे, कटे तेरे संगे आ रे।
चम अंबरां दे तारे कहंदे ने सजना, तू ही चन मेरे इस दिल दा मन लेवे सजना। तेरे बिना मेरा होवे ना गुजारा, छड़ के ना जावी मैनू तू ही है सहारा। काटू कैसे राता हो सावरे, जिया नहीं जाता सुन बावरे। के राता लंबिया लंबिया रे कटे तेरे संगया संगया रे। के राता लंबिया लंबिया रे कटे तेरे संगया संगया रे। मशहूर करना कभी तू मैनू नजरों से दूर। पीछे चलिए तेरे पीछे चलिए तेरे पीछे चलिए। जानदा है दिल ये तो जान दिया तू, तेरे बिना मैं ना रहूं मेरे बिना तू। किथे चलिए तू किथे चलिए तू किथे चलिए। चहा आणि कारी लगाडी मी तुझ्यासाठी घेतली नऊवारी, नऊवारी मध्ये राणी तू दिसणार भारी। तू माझी प्राजू बदली मी तुझा दगाड, टाइमपास नाही गाणी प्रेम आपलं दगाड। राजा मला नऊवारी साडी पाहिजे, नको मला बंगला नको गाडी पाहिजे। राजा मला नऊवारी साडी पाहिजे।
मुखड़ा सजाओ रे कंचन बनाओ रे पन्नी का गोरा बदन दमकाओ रे हल्दी लगाओ रे तेल चढ़ाओ रे पन्नी का गोरा बदन दमकाओ रे हल्दी लगाओ रे तेल चढ़ाओ रे पन्नी का गोरा बदन दमकाओ रे बन्नी की बहिया फूलों की डाली फूलों की डाली हाँ फूलों की डाली बन्नी की बहिया फूलों की डाली नाजुक नाजुक बन्नी हमारी हाँ बन्नी हमारी केसरिया हल्दी का उबटन लगाओ रे बन्नी का गोरा बदन दमकाओ रे हल्दी लगाओ रे तेल चढ़ाओ रे बन्नी का गोरा बदन दमकाओ रे हल्दी लगाओ रे तेल चढ़ाओ रे बन्नी का गोरा बदन दमकाओ रे चढ़ा दे रंग चढ़ा दे रंग सोने आवे चढ़ा दे रंग चढ़ा दे रंग चढ़ा दे रंग सोने आवे हो ततड़ी दा हाल सुनावा मैं वारी जावा चढ़ा दे रंग चढ़ा दे रंग चढ़ा दे रंग सोने आवे चढ़ा दे रंग चढ़ा दे रंग चढ़ा दे रंग सोने आवे ओ सुन सजना दिल डूबा लबों पे तेरा नाम दिल से सुन पिया ये दिल की दास्तां जो लफ्जों में नहीं हो बयां दिल से सुन पिया ये दिल की दास्तां जो लफ्जों में नहीं हो बयां अब जैसा भी रास्ता टूटेगा ना वास्ता ना रहेगा फासला दरमियां नैनों ने बांधी कैसी डोर रे नैनों ने बांधी कैसी डोर रे हो मुंसिफ ही मेरा चोर रे दिल पे चले ना कोई जोर रे हाँ दिल पे चले ना कोई जोर रे चला जाए तेरी ओर रे
तेरा अक्स दिखा दे माही, तुझसे जुड़ी है सब कहानी। कर देगी छैया, चुनरी की कर देगी छैया, आएगी बन के पुरवैया। छोटे छोटे भाइयों के बड़े भैया, आज बनेंगे किसी के सैया।
ਤਾਂ ਤੇਰੇ ਨਾਲ ਹੀ ਰਹਿਣਾ ਜੀ हर गम संग तेरे सहना जी मैं ता तेरे नाल ही रहना जी हर गम संग तेरे सहना जी जो जग से कहा ना जाए वो मुझको बस तुझसे कहना जी सोना सोना इतना भी कैसे तू सोना 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 इतना भी कैसे तू सोना तेरे इश्क में जोगी होना मैनू जोगी होना सोना सोना इतना भी कैसे तू सोना तेरे इश्क में जोगी होना मैनू जोगी होना मैनू जोगी होना मैनू जोगी होना मैनू जोगी होना आज सजया है वे सारा शहर आज हो गई आवे रब दी महर हाय सजया है वे सारा शहर आज हो गई आवे रब दी महर अखियां चो डिगदे हंजू खुशियां दे तेरी बन जाना आरंभ करत असताना वधू ही पवित्र मंदिरामध्ये येत असता आपण आपल्या गीत क्रमांक 102 स्तव तुझा करू द्यावा हे गीत गाऊया हे मंदिर पवित्र मंदिर आहे कृपा करून आपण आपला पदर डोक्यावर घ्या आहे यानंतर आपल्याकडे सर्व व्हिडिओ शूटिंग कुठल्याही प्रकारे व्यत्यय येणार नाही याची प्रत्येकाने वातीची प्रार्थना करावी प्रार्थना करू सर्व शक्तिमान परमेश्वरा तुझ्या नावाला मान महिमा देतो तुझी उपकार स्तुती करतो प्रभू आजचा हा सुंदरसा दिवस तू आमच्या आयुष्यात जोडलास आणि प्रभू परमेश्वरा निलाश मकासरे व सिल्विया निकाळजे यांच्या विवाहानिमित्तानं या तुझ्या पवित्र मंदिरात तू आम्हा सर्वांना एकत्रित केलंस त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो तुझी उपकार स्तुती करतो प्रार्थना विनंती करतो माझ्या जिवंत देवा आजचा हा विवाह विधी तू आशीर्वादित कर
अम्मामध्ये तू उपस्थित राहा आणि परमेश्वरा निलेश व सिल्विया हे तुझ्या नावामध्ये एकत्र येत आहेत प्रभू त्या दोघांना तू आशीर्वादित कर या ठिकाणी उपस्थित असलेल्या प्रत्येकासाठी आम्ही प्रार्थना करतो प्रभू प्रत्येक व्यक्तीला तू आशीर्वादित कर आणि तुझ्या वचनातून आमचे सन्माननीय बिशप साहेब प्रभू परमेश्वरा ते देवाचं वचन वधित करणार आहेत त्यांना देखील परमेश्वरा तू आशीर्वादित कर हा संपूर्ण विधी आम्ही तुझ्या हाती सोपवत आहोत येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून तू आहे आमेन. यावेळेस या विवाह प्रसंगी आपल्यामध्ये मराठवाडा धर्मप्रांताचे माजी बिशप रेव्हरंड कसाब साहेब आपल्या उपस्थित झालेल्या विधीला मी प्रारंभ करतो. समक्ष आपण येथे जमलो आहोत विवाह स्थिती सन्माननीय आहे ती प्रत्यक्ष परमेश्वराने स्थापिली आहे. ख्रिस्त कलिसियाचे जे रहस्यमय शोभाणी ही स्थिती अशी पवित्र शास्त्रात प्रशंसा न घेता आलेली आहे. स्वयंबुद्धीने विवाह करण्याचे कोणीही धाडस करू नये किंवा त्यास उद्युक्त होऊ नये परंतु देवाचे भय करून आदर बुद्धीने विचारपूर्वक वाचन केले आहे. त्यांनी शुद्ध जीवन कंठावे म्हणून स्थापिले होते. तिसरा उत्कर्षाचा तसाच विपत्तीच्या काळात त्यांनी एकमेकांची संगत सहाय्य व समाधान करावे म्हणून स्थापिली होती. अशा पवित्र स्थितीत संयुक्त होण्यास हे दोघे निलेश आणि सिल्विया या संयुक्त न होण्याचे कारण कोणाला माझ्याशी संपर्क करायचा आहे. उपस्थित मंडळीकडून कुठल्याही प्रकारचं व्यत्यय किंवा कारण नसल्यामुळे विवाहाच्या पुढील विधीकडे मी वाटचाल करीत आहे. निलेश सिल्विया गोष्टी तुम्हाला जाब द्यावा लागणार आहे. हे जाणून तुम्ही कायदेशीररित्या विवाह बंधनाने संयुक्त होऊ नये म्हणून देवाचे शास्त्र वचन मोडून जे एकमेकांशी बद्ध झाले आहे त्यांना देवाने संयुक्त केले आहे असे कदापि होत नाही. तसेच त्यांचा विवाह हा कायदेशीर देखील नाही याची तुम्ही पक्की खात्री बाळगा. या वधूची आणि या वराचं कुठल्याही प्रकारची विवाहाच्या बंधनामध्ये बांधण्यासाठी प्रार्थनापूर्वक या ठिकाणी एकत्रित झालेले आहे. यावेळेस त्यांच्यासाठी आपण टाळ्या वाजवूया. वैवाहिक जीवनात एकत्र राहण्यास सिल्विया ही तुझी धर्मपत्नी व्हावी अशी तुझी इच्छा आहे काय? रोगात व आरोग्यात हिच्यावर प्रीती करून हिचे समाधान सन्मान व संरक्षण करून आणि तुमच्या दोघांच्या जीवात जीव असेपर्यंत इतर सर्व स्त्रिया सोडून केवळ हिच्याशीच एक निष्ठ राहशील काय? सिल्विया देवाच्या पवित्र नियमाप्रमाणे पवित्र वैवाहिक जीवनात एकत्र राहण्याची इच्छा आहे काय? निलेश हा तुझा रोगात व आरोग्यात यांच्यावर प्रीती करून व यांचे समाधान सन्मान व संरक्षण करून आणि तुमच्या दोघांच्या जीवात जीव असेपर्यंत इतर सर्व पुरुष सोडून केवळ यांच्याशीच एकनिष्ठ राहशील काय? या वधूचा याकरता कन्यादानासाठी कोण शूटिंग आहे मामाची. सलाम. मी छत्रपती संभाजीनगर येथे राहतो. माझं नाव राजेश मधुकर वामन आणि मी सिल्विया तिचा मामा. एक मिनिट एकमेकांच्या जवळ या. निलेश ओके ओके ओके. अरे आज जोरात
मी निलेश देवाच्या पवित्र नियमानुसार माझी धर्मपत्नी म्हणून तुला पत्करितो आणि आजपासून पुढे मरणाने आपला वियोग होईपर्यंत सुखात व दुःखात श्रीमंतीत व दारिद्र्यात रोगात व आरोग्यात तुझ्यावर प्रेम करून तुझे पालन पोषण करेन तुझ्याशी एकनिष्ठ राहीन असे मी तुला सत्यवचन देतो निलेश पवित्र नियमानुसार माझ्या विवाहाचे पती म्हणून तुम्हाला पत्कारे आणि आजपासून पुढे मरणाने आपला वियोग होईपर्यंत सुखात व दुःखात श्रीमंतीत व दारिद्र्यात रोगात व आरोग्यात तुमच्यावर प्रेम करून तुमचे पालन पोषण करेन आणि तुमच्या आज्ञेत राहून तुमच्याशी एकनिष्ठ राहीन असे मी तुम्हाला सत्यवचन देते विवाहाचे प्रतीक म्हणून भारताची देवाणघेवाण होते तेव्हा वराकडनं वधूकरता हे सुवर्ण मंगळसूत्र देण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे वधूकडून वराकरता विवाहाचे प्रतीक म्हणून ही सुवर्ण अंगठी देण्यात आलेली आहे आणि वराकडनं वधूकरता ही सुवर्ण अंगठी देण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे वराकडनं हे सुवर्ण नेकलेस देखील देण्यात आलेले आहे. हे संपूर्ण अलंकार प्रभू परमेश्वराने आशीर्वादित करावे म्हणून सन्माननीय बिशप साहेब त्यावर आशीर्वाद एकमेकांस धरून राहावे असे तू कर. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्या द्वारे आमेन. समोर बघा. एक मिनिट रिंग दिसत नाही. एक मिनिट होल्ड थांबा ना एक मिनिट. हां राईट होल्ड एक मिनिट इकडे बघा समोर. ठीक एक मिनिट समोर व मंगळसूत्राने मी तुझ्याशी विवाह करीतो. मी आपल्या शरीराने तुझा सन्मान करीतो आणि मी तुला आपल्या सर्वस्वाची सहस्वामिनी करीतो. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा याच्या नावाने आमेन. स्तोत्राचे भय धरणारे चालतो तो दुःखी होशील. तू आपले कल्याण होईल. तुझ्या पाठभरात तुझी स्त्री सफल द्राक्षवेली सारखी होईल. तुझ्या मेधाभोवती तुझे मुले जेतुनासारखी रूपासारखी होतील. पहा परमेश्वराचे भय धरणाऱ्या मनुष्यावर सिंह तुला आशीर्वाद देव आणि तुझ्या आयुष्याचे सर्व दिवस यरूशलेमेचे कल्याण तुझ्या दृष्टीस पडो. तुझ्या मुलाची मुले तुझ्या दृष्टीस पडो. इस्रायला शांती असो. आमेन.
प्रार्थना करू हे अत्यंत अनादि अनंत जिवंत ईश्वरा, सर्व मनुजातीच्या उत्पन्न करता, पालन करता, सर्व आध्यात्मिक अनुग्रहाच्या दात्या, सनातन जीवनाच्या उत्पादका तुझे सेवक हा पुरुष निलेश वही स्त्री सिल्विया, ज्यांना मी तुझ्या नावाने आशीर्वाद देतो त्यांना तू आशीर्वाद दे. अगदी मंगळसूत्राचे देणे घेणे हे अचे प्रमाण एकत्रित राहून होय, तुझ्या नियमाप्रमाणे वागावे असे तू कृपेने कर. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्या द्वारे तोडू नये. ज्या अर्थी निलेश व सिल्विया यांनी मिळून या पवित्र विवाहाला संमती दिली आहे आणि देवा समक्ष या मंडळी समक्ष साक्ष दिली आणि परस्परांना आपले सत्य वचन दिले आहे. अंगठी व मंगळसूत्र देऊन आणि प्रेस्बिटरीच्या नात्याने हे दोघेही पती आणि पत्नी झाले आहे असे मी जाहीर करतो. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा याच्या द्वारे. आमेन. घातलेली आहे, एकमेकांना दिलेली आहे, त्या पलीकडे जाऊन देवाच्या वचनावर भरोसा ठेवून त्यावर आपला विश्वास ठेवून आपल्या वैवाहिक जीवनाची खरी सुरुवात त्याच्या पवित्र वचनाने करण्याकरिता हे पवित्र वचन घ्या आणि आपल्या आपण उभ्या आयुष्य पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा याच्या द्वारे. आमेन. असा अध्याय वचन 4 ते 9 आपण वाचूया. प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा, पुन्हा मनाने आनंद करा. तुमची सहनशीलता सर्वांना कळून यावी. प्रभू समीप आहे, कशाविषयीही चिंताग्रस्त होऊ नका. देवाने तुमचे विचार ख्रिस्त इतके सांगतो की जे काही सत्य, जे काही आदर्श. आमेन. सिल्विया, तुमच्या विवाहाच्या आम्हा सर्वांच्या तर्फे आम्ही तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो आणि धन्यवाद देतो. सिल्वियाच्या लग्नामध्ये मी उपस्थित राहावं यासाठी तिच्या आईवडिलांनी मला खूप आग्रह केला. तिच्या आजीनं पण मला खूप आग्रह केला की तुम्ही या तिथं जमाना आणि खूप आनंद आहे. आम्ही देवाला धन्यवाद देतो. तुमच्यासाठी पवित्र शास्त्रातून आणि माझ्यावर असं लिहिलं, परमेश्वराबरोबर चांगलं ठेवलं तर ते शक्य होतं. आणि आमच्या कुटुंबातील जे लोक आहेत सहाय्य कर आणि सदा सर्वदा त्यांचे संरक्षण कर. आणि आमचा दावा तुला पोहोचो. यावेळेस या दाम्पत्याच्या वैवाहिक जीवनासाठी, त्यांच्या कुटुंबियांसाठी आणि विशेष उपस्थितांसाठी सन्मान्य बिशप साहेब प्रार्थना करतील आणि त्यांना आशीर्वाद. तो आमचा निर्माण करता देव आहे, आमचा उद्धार करता प्रभू आहे. तो आमची संगत आणि सोबत करणारा देव आहे. आम्ही आमच्या विवाहासाठी तुला मनापासून धन्यवाद देतो आणि निलेश आणि सिल्विया ही तुझी लेकरं आहे. त्यांचं संरक्षण तू कर, त्यांचा सांभाळ तू कर. त्यांच्या जीवनामध्ये त्यांना आनंदी ठेव. संकट, विघ्न, अरिष्ट, सर्व विपत्ती आणि पीडा त्यांच्यापासून दूर कर. प्रेम देवाचा निलेश आणि त्याचा परिवार, त्याचे आई वडील आणि संपूर्ण मागासरे परिवार यांच्यावर तुझी कृपा दृष्टी आणि तुझ्या आशीर्वादाची दृष्टी सतत होत राहू दे. सर्वांना सामान सुखी आणि निरोगी राहा. त्याचप्रमाणे सिल्वियाचे आई वडील आणि संपूर्ण निकाळचे परिवार
त्यांच्यावरही तुझी कृपा कृपा असू दे, तुझे आशीर्वाद असू दे. सुखी ठेव, सांभाळ संरक्षण कर. यांच्या निमंत्रणावर उपस्थित झालेली आणि या ठिकाणी असलेली सर्व मंडळी, नातेवाईक, हितचिंता, मित्र मंडळी असू दे, ज्यांनी तुझे आशीर्वाद राहू दे. आणि प्रिय देवबापा, आमच्या परस्परात स्नेह आणि प्रेम अधिक वृद्धिंगत होईल, त्यातून तुझं गौरव होईल. या विवाहाच्या निमित्तानं पुढील नियोजित कार्यक्रम तोही तू आशीर्वादित कर. सर्व पाहुणे मंडळी विविध ठिकाणाहून या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. त्यांचा परतीचा प्रवास देखील सुरक्षित आणि आशीर्वादित होते. सर्वांना तुझा आशीर्वाद दे. प्रभू येशूच्या नावाने प्रार्थना करतो. आमीन. हे आमच्या जसे सकाळ तसे पृथ्वी तुझ्या इच्छेप्रमाणे हो. ख्रिस्ताचा मुलगा आणि पवित्र आत्म्याचा किंवा सर्व उपस्थित मंडळी सर्व कृपाळू देवाच्या दयेस आणि आशीर्वादास आम्ही तुम्हाला निर्मितो. प्रभू आपला मुखप्रकाश तुमच्यावर पाडो, प्रसन्न दृष्टीने तुमच्याकडे अवलोकन करो. सर्व संकट अरिष्ट विपत्ती आणि सर्व पीडा तुमच्यापासून संग्रह करो, सोबत करो आणि सर्व आशीर्वादानं तुम्हाला संपन्न करो. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावाने आमीन. रजिस्टरवर स्वाक्षऱ्या करणार आहे. बस राईट हात उचलून घ्या, हात उचलून हात साईडला करा. Yes.